हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण 40 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत, तेही खूप सोप्या पद्धतीने। सगळ्यात सोपी पद्धत समजली तरीही चालेल, कारण की एवढी सोपी पद्धत आहे। इथं तुम्हाला कोणत्याही गणिताचा वापर नाही करायचा। तुम्ही डायरेक्टली 40 साईजची छाती असेल तर तुम्ही त्यासाठी पेपर कटिंग कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा। अगदी नवीन ब्लाऊज शिकतायत, तुमच्याकडे कोणताही फॉर्म्युला नाहीये की छातीनुसार शोल्डर आर्म होल किती घ्यायचं, तुम्ही डायरेक्टली या पद्धतीने घेऊन सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता एकदम सोप्या पद्धतीने। तर मग चला आपण स्टार्टिंग करू। न्यूजपेपर घ्यायचे आपल्याला सुरुवातीला। तर मी इथं असं फोल्ड करून घेतलेला आहे, बंद बाजू माझ्या साईडला आहे। कोणत्याही साईडनी टाका, पण आपण ब्लाऊज कटिंग करताना नेहमी बंद बाजू ही आपल्या बाजूलाच असते, त्याच्यामुळे आपल्याला ती एक सवय लागून जाते। त्याच्यामुळे आपल्याला ते या पद्धतीनेच आपल्याला पेपर सुद्धा ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याकडून कधी चूक होत नाही। नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, ब्लाऊज कटिंग करताना सुद्धा ओपन बाजूने कटिंग होऊन जातो आणि मग खूप प्रॉब्लेम येतो नवीन ब्लाऊज शिकताना बरं का। नंतरून माहिती झाल्यावर काहीच अडचण नाही। आता इथे बघा, आपण बंद बाजूनीच आपण टाकलेलं आहे। तर 40 छाती आहे, तर आपण उंची पण भरपूर ठेवणार आहे बरं का। तर मी 14 इंच घेतली आणि 1 इंच त्याच्यामध्ये प्लस केला, म्हणजे किती झाली, 15 इंच झाली। मग आपण ती घेऊ। आता इथे तुमची उंची किती पण असू शकते, त्याच्यानुसार तुम्ही उंची टाकून घ्यायची आहे। तर कुणाची 14.5 पण असू शकते आणि कुणाची 13.5 सुद्धा असू शकते, तर तुम्ही त्याच्यानुसार ही टाकून घ्या। आता मी उंची टाकून घेतली, त्याच्यानंतर आपण इथं शोल्डर टाकूया। तर मी थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला। शोल्डर टाकायचंय बघा, 40 छाती आहे, शोल्डर मी इथं घेतेय। शोल्डर 5.5 इंच टाकणार आहे आपण इथं। त्याच्यानंतर जी मुंडा उंची आहे ती आपण इथं घेणार आहोत 5.5 इंच। जेवढं शोल्डर घेतलं तेवढीच मुंडा उंची इथं आपण घेणार आहे, 5.5 इंच। हे बघा, तर 5.5 इंच म्हणजे किती, बऱ्याच मैत्रिणी नवीन ब्लाऊज शिकतात तर थोडंसं कन्फ्यूज होऊन जातं। ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी इथे 6 आहे, तर 6ला 2 रेषा कमी इतकं असं 5.5 इंच इतकं आपल्याला घ्यायचं आहे। आणि या पद्धतीने इथं एक लाईन ओढून घ्यायची आपल्याला। घेतलं, त्याच्यानंतर इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। बघा, 40 ची छाती आहे, तर आपला चौथा भाग किती येणार, 10 इंच। 10 चोक 40। तर या पद्धतीने 10 इंचावर मार्क केलं आणि ही लाईन इथं ओढली। पण याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करावा लागेल, तर आपण इथं 2 इंचाचं शिलाई मार्जिन ऍड करणार आहे। तर या पद्धतीने मी लाईन ओढून घेतली। अजून आता ही सरळ लाईन आपण खाली ओढून घ्यायची। इथं तुम्ही कमरही मोजू शकता, मी इथं काही कमर वगैरे मोजलेलं नाहीये। तर या पद्धतीने आपण सरळ लाईन ओढून घेतली। ओढून घेतल्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंच मोंड्याचा राऊंड देऊन घ्यायचा आहे। तर याच्यासाठी मी इथं पेपर थोडासा फिरवून घेतेय। हे बघा, तर आपण इथं हा मोंढ्याचा शेप देऊन घेतला बॅक साईडचा बघा। तर आता हा आपला बॅक साईडचा मोंढ्याचा राऊंड झाला। आपण लगेचच फ्रंट पार्टचा पण घेऊ। तर 1 इंच घेऊ आपण फ्रंट पार्टच्या मोंढ्याचा आकारासाठी, 1 इंच घेऊ आणि या पद्धतीने यालाही शेप देऊन घेऊ। बघा, तर आपण हा पण मोंढ्याचा शेप देऊन घेतला फ्रंट पार्टचा। बॅक पार्टचाही शेप झाला आणि फ्रंट पार्टचाही झाला। आता आपल्याला इथं घ्यायचं आहे गळा रुंदी। तर गळा रुंदी आपण इथं ठेवणार आहोत 2.25 इंच। बघा, 2.25 इंच गळा रुंदी आपण इथं ओपन ठेवली। तर आता आपल्याला इथं घ्यायचा आहे पुढचा गळा। आपण दोन्ही पण पार्ट सोबतच काढतोय। बॅक पार्ट आपण खालचा पेपर काढून घेऊ नंतरून। आता सगळ्यात पहिलं त्याच्यानंतर आपण हे फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ। तर मी इथं पुढचा गळा टाकतेय। तर पुढचा गळा 6.5 इंचावर, 40 छाती आहे, 6.5 इंचावर टाकू। तुम्ही
6 इंच पण घेऊ शकता. बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती खोल गळा आवडतो किंवा वरती आवडतो त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. कसं असतं 40 छाती म्हटलं की थोडीशी छाती आपली खाली कलती, तर त्याच्यामुळं काय करायचं, गळा थोडासा वर ठेवायचा. 6 इंच 6.5 इंच असा ठेवला की तो बरोबर तुमचा बसणार आहे प्रॉपरमध्ये. पण बऱ्याच मैत्रिणींचा आवड वेगळी असती. तुम्हाला खोल गळा आवडत असेल तर तुम्ही 6.5च्या पण खाली घेऊ शकता किंवा स्टिचिंग करताना कट केलं तरी चालतं. आता कटिंग करताना 6 इंचावर 6.5 इंचावर टाकायचा आहे गळा. तर पुढचा गळ्याचा आपण गोल आकार देऊन घेतला. आता इथून आपल्याला घ्यायची योकपट्टी. तर मी योकपट्टी 2 इंचावरच टाकणार आहे बरं का. योकपट्टी जेवढी तुमची खालून छोटी असेल ना तर तेवढं ब्लाऊज तुमचं प्रॉपर छान बसतं आणि कटोरी जी आहे ना ती व्यवस्थित आपली फिटिंगमध्ये आणि व्यवस्थित शेपमध्ये बसून जाते. 2 इंचाची योकपट्टी टाकली कारण ती आपल्याला वाढवायची अजून खालच्या साईडनी, नंतरून सांगणार आहे मी तुम्हाला. आता याच्यानंतर पाऊण इंच आपल्याला इथे शेप द्यायचा आहे योकपट्टीचा. हे बघा या पद्धतीने. आता आपल्याला जे काही माप घ्यायचं ते आहे कटोरीचं. तर आपण इथं संपूर्ण घडी किती घेतली होती, 12 इंच. बघा 10 इंच छातीचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये 2 इंच प्लस केलेले म्हणजेच झालं 12 इंच. आता आपण याचा मधला सेंटर घ्यायचा. बघा तर आपली इथे कटोरी निघणार आहे 6 इंच. आता याचा मधला सेंटर घेतल्यावर कटोरी आपली निघली 6 इंच. त्याच्यानंतर जो फ्रंट पार्टचा मोंढ्याचा शेप होता तिथून घ्यायचं 2.5 इंच पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला एक. हे बघा या पद्धतीने पॉइंट घ्यायचा. घेतल्यानंतर जो आपण गळा घेतला पुढचा गळा तिथून आपल्याला 1 इंच पॉइंट घ्यायचा. आपल्याला हे 3 पॉइंट भेटले की आपली कटोरी तयार होती. हे बघा आता हे 2 पॉइंट आणि हा खालचा एक तिसरा पॉइंट. तर छान असा शेप आकार देऊन घ्यायचा. आता हे आपलं मार्जिंग झालेलं आहे. मार्किंग आपलं संपूर्ण झालं. आता आपण याला कट करून घेऊ. तुम्ही व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की सांगा. तर बॅक साईडचा मोंढ्याचा शेप आपण इथे देऊन घेतोय. आता बघा इथं आता आपण हे दोन्ही पण जे पार्ट आहेत ना ते आपण वेगळे करून घेऊ. हे बघा फक्त जी गळा रुंदी ना तिला थोडंसं आपण कट लावून घेऊ. हे बघा कट लावल्यानंतर जो बॅकचा मोंढ्याचा शेप आहे त्यालाही थोडंसं राऊंड देऊन घेऊ. हे बघा याच्या खालून आपल्याला जो दिसतो ना व्यवस्थित तसंच त्याला शेप देऊन घेऊ आपण इथंही, म्हणजे व्यवस्थित लक्षात राहील आपल्या. हा जो शेप आपण दिलाय ना याची काही गरज नाही. चला आपण याचा मधला भाग हा काढून घेऊ कारण की आपण दोन्ही पार्ट सोबत करतोय कटिंग. हा आपण ठेवू बॅक पार्ट साठी. हे बघा कारण याच्यावरती आपण कोणतंही मार्जिन घेतलेलं नाही. हा बॅक पार्ट ठेवू आणि हे बघायचं हे मार्जिन आहे हा आपला फ्रंट पार्ट आहे. तर योकपट्टी मी कट करून घेतेय. हा बघा हा खोल भाग आपल्याला इथे कट करून घ्यायचा. गळा कट करून घेऊ आपण. कटोरी वेगळी करून घेऊ आपण आता. तर आपले
बघा तिन्ही पार्ट आपले छान असे वेगळे झालेले आहेत. आता आपल्याला ह्या पार्टमध्ये ही क्रॉस पट्टी आहे, हिच्यामध्ये काहीच बदल करायचं नाही आहे, अशीच ठेवायची. ही जी ओकपट्टी आहे हिला खालून 1.5 इंचानी वाढवून घ्यायची. ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजवरती ही ओकपट्टी अशी ठेवशाल तर ही 1.5 इंचानी खालून वाढवून घ्यायची आहे, जेणेकरून ती आपली कुठेही फ्रंट पार्टला कमी पडणार नाही. कटोरी वाढवायची आपल्याला ही बॅक पार्टला, जिथून आपण कट लावला गळा रुंदीला तिथून आपल्याला आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. जेवढी पण गळ्याची उंची आहे तेवढा आपल्याला इथे गळा घ्यायचा आहे. तर आता मी हे पार्ट आपले साईडला ठेवते. जी कटोरी आहे ही कटोरी आपल्याला इथे वाढवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळा पेपर घ्यायचा आहे आपल्याला, आणि ही कटोरी जशीच्या तशी मी आखून घेते. सगळ्यात पहिलं हे बघा, आली ही कटोरी. आता आपण साईडला ठेवू. ही कटोरी आता आपल्या काहीही कामाची नाहीये. हे बघा, कटोरी वाढवायचं खूप सोपं आहे. जो गोल राऊंड आहे तिकडून 1 इंच वाढवायचं आहे, आणि जिकडनं आपण हुकलूक पट्टी लावतो तिकडनं 1.5 इंच वाढवायचं आहे. आणि हे जे पॉइंट आपण घेतलेत ना, याचा मधला सेंटर आपल्याला इथं घ्यायचं आहे. सेंटर घेतल्यानंतर आपल्याला खालून 1.5 इंच वाढवायचे. 1.5 इंचाचा एक पॉइंट घ्यायचा आहे, आणि ही जिकडून आपण हा गळ्याचा राऊंड आहे तिथून आपल्याला 1/2 इंच वाढवायचे, आणि जो आपण शेप देतो ना गोल तिकडनं आपल्याला 1/2 इंच वाढवायचे. तर हे पॉइंट आपले वाढून झाल्यानंतर सगळे जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, इथून पण आपल्याला असा शेप देत जायचं, आणि जिथं आपण 1 इंच वाढवलंय तिथं हा पॉइंट जोडून घ्यायचा या पद्धतीने, आणि खालून सुद्धा या पद्धतीने 1.5 इंच वाढवलेलं त्याला जोडून घ्यायचा. अशा पद्धतीने आपली ही कटोरी झालेली आहे. तर 40 साईजसाठी आपण कटोरी वाढवून घेतली. खूप छान कटोरी आपली तयार होते. याला टक्स किती घ्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करायला लागलात तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही आरामशीर कटोरी ही जोडू शकतात. बघा, आपण ही कटोरी कट करून घेतली बरोबर. आता हिचा टक्स किती घ्यायचा, क्रॉस पट्टीमध्ये ही व्यवस्थित बसल का, कमी जास्त होईल का, तर ते पण आपण बघू. तर इथं कटोरी या पद्धतीने जोडून घ्यायचं. टोकावर टोक ठेवून जोडून घ्यायचं. आता जोडून घेतल्यानंतर 1.25 इंचाचाच टक्स आपल्याला इथे घ्यायचा आहे. आडवा टक्स 1.25 इंचाचा बरोबर. त्याच्यानंतर उभा. आता इथे बघा 40ची छाती आहे, तर आपण 3 इंचाचा टक्स घेऊ उभा कटोरी पॉइंट, आणि या पद्धतीने ही जोडून बघू. आता तर हे बघा, आपण ही कटोरी या पद्धतीने घेतली, आणि ही कटोरी आपली या पद्धतीने तयारही झाली. खूप छान असा शेप तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण ना क्रॉस पट्टी घेऊ. बघा, आपली ही क्रॉस पट्टी आता यामध्ये ही व्यवस्थित बरोबर बसते. ज्यावेळेस तुम्ही ही स्टिचिंग करशाल त्यावेळेस ही बरोबर याच्यामध्ये फिट होऊन बसते. हे बघा, तुम्ही पाहू शकता पेपरवरच आपली ही व्यवस्थित बसतीये, आणि जशी पेपरवर बसतीये तशीच तुमची कापडावरही बसणार आहे. आता ज्यावेळेस तुम्ही ही कटोरी मोकळी करशाल ना, तर 1 इंच एक्स्ट्रा भरतं, पण ज्यावेळेस तुम्ही ही फिटिंग करतात, कटोरी क्रॉस पट्टीला जॉईंट करतात, तर ती बरोबर प्रॉपरमध्ये बसते. तुम्ही इथं पाहू शकता 1 इंचानी ही एक्स्ट्रा भरते. तर ती बरोबर ज्यावेळेस तुम्ही ही कटोरी जॉईंट करशाल त्यावेळेस हे बघा, ज्यावेळेस तुम्ही ही कटोरी यामध्ये जॉईंट करशाल तर तुमची कटोरी ही प्रॉपरमध्ये बसून जाते.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक पण करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.